नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये मी गजानन काळे आपलं मनःपूर्वक स्वागत करतोय. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रधानमंत्री पीक विमा योजनेसाठी ऑनलाईन अर्ज कसा करता येईल याची माहिती घेणार आहोत. CSC लॉग इनमधून अर्ज कशाप्रकारे करायची आहे याची माहिती घेणार आहोत. मित्रांनो, जे नवीन CSC VLA आहेत त्यांच्यासाठी हा महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे. जे जुने आहेत त्यांना काही सांगण्याची गरज नाही. त्यांना ऑलरेडी परिपूर्ण माहिती त्यांच्याकडे असतं. पण जे नवीन केंद्र घेतलेले आहेत त्यांना अजून ऑनलाईन फॉर्म कशाप्रकारे भरायचा आहे पीक विम्याचा याची परिपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये आपल्याला मिळणार आहे. तर मित्रांनो, हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा. स्किप करू नका. काहीतरी माहिती जर राहिली तर आपल्याला फॉर्म भरताना अडचण येऊ शकेल. आणि त्याचबरोबर मित्रांनो, ही माहिती जर आपल्याला आवडली तर व्हिडिओला एक अवश्य लाईक करा आणि इतर मित्रांना अवश्य शेअर करा. त्याचप्रमाणे अशीच नवनवीन माहिती मिळवण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा. मित्रांनो, पीक विम्याचा फॉर्म भरण्यासाठी CSC लॉग इन करून घ्यायचं आहे. त्यासाठी काय करायचं आपल्याला pmfvy.gov.in ह्याचं लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये आपल्याला मिळून जाईल. त्या ठिकाणावर आपण या ठिकाणी येऊ शकता. हे वेबसाईट ओपन केल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, या ठिकाणी एनरोलमेंट पार्टनरमध्ये आपल्याला CSC लॉग इन करता येणार आहे. पण त्यापूर्वी जर आपल्याला प्रीमियम कॅल्क्युलेट करता येत नसेल किंवा किती प्रीमियम येणार आहे हे माहीत नसेल तर आपल्याला सहजरित्या आपण प्रीमियम देखील कॅल्क्युलेट ह्या ठिकाणी करू शकतो. प्रीमियम कॅल्क्युलेट करण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, प्रीमियम कॅल्क्युलेटरवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला यामध्ये सीझन घ्यायचं आहे, खरीप, त्यानंतर 2025, त्यानंतर स्कीम प्रधानमंत्री फसल विमा योजना, वेदर बेस्ड क्रॉप इन्शुरन्स हा फळबागांसाठी असतो मित्रांनो. त्यानंतर प्रधानमंत्री फसल विमा योजना निवडायचं आहे. स्टेट महाराष्ट्र यामधून घ्यायचं आहे. त्यानंतर जिल्हा निवडायचा आहे. जे आपलं जिल्हा असेल ते जिल्हा निवडून घ्या. त्यानंतर यामध्ये पीक, कुठल्या पिकाला किती प्रीमियम आहे बघायचं असेल तर तो पीक आपल्याला निवडून घ्यायचा आहे. उदाहरणासाठी मी सोयाबीन घेतो, या ठिकाणी सोयाबीन घेतो आणि मला काय करायचं आहे, 1.5 एकरासाठी करायचं आहे. 1.5 एकर कसं करायचं मित्रांनो, 0.60 एका हेक्टरमध्ये 100 आर असतात. तर 100 आर मध्ये एका हेक्टरमध्ये 100 आर असतात आणि एका हेक्टरमध्ये 2.5 एकर असतात. तर 1.5 हेक्टर म्हणजे 60 आर, 1 एकर म्हणजे 40 आर. अशा प्रकारे आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. त्यानंतर कॅल्क्युलेटरवरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर प्रीमियम या ठिकाणी दिसेल. यामधून आपल्याला काय करायचं आहे, या ठिकाणी फार्मर्स शेअर मध्ये आपल्याला दिसेल 600 रुपये इतका प्रीमियम आपल्याला भरायचा आहे. तर अशा प्रकारे आपल्याला प्रीमियम कॅल्क्युलेट करता येणार आहे. कट ऑफ डेट पण यामध्ये दिसेल 31/7/2025 पर्यंत अंतिम तारीख असणार आहे फॉर्म भरण्याचा. त्यानंतर ह्याला मी डायरेक्टली क्लोज करतोय. त्यानंतर एनरोलमेंट पार्टनरमध्ये क्लिक करतोय. त्यानंतर CSC वरती क्लिक करतोय. या ठिकाणी आपलं CSC ID पासवर्ड टाकून लॉग इन करून घ्यायचं आहे. त्यानंतर साइन इन वरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर ऑटोमॅटिकली साइन इन होईल मित्रांनो. या ठिकाणी लॉग इन झाल्यानंतर आपल्याला यातून स्टेट निवडून घ्यायचं आहे, महाराष्ट्र. त्यानंतर प्रधानमंत्री फसल विमा योजना खरीप 2025 हा निवडून घ्यायचा आहे. त्यानंतर सबमिट करायचं आहे. ॲप्लिकेशनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर नवीन ॲप्लिकेशन करण्यासाठी ॲप्लिकेशन फॉर्मवरती क्लिक करायचं आहे. ऑलरेडी जर आपण ॲप्लिकेशन केलं असेल, पेड केलं असेल तर पेडमध्ये दिसेल ते. अनपेड, अजून पेमेंट केलं नसेल, फॉर्म सबमिट झाला आहे तर अनपेडमध्ये दिसणार आहे ते. आणि रिवॉर्टेडमध्ये काही त्रुटी लागून भविष्यात जर अर्ज माघारी आले तर इथून त्याला परत त्रुटी क्लिअर करून आपण ह्या ऑप्शनमधून पाठवू शकतो. अर्ज मंजूर झाल्यानंतर मंजूरमध्ये दिसेल, रिजेक्ट झाला तर रिजेक्टमध्ये दिसेल मित्रांनो. हे पुढची गोष्ट आहे, आत्ता नाही. आता ॲप्लिकेशन फॉर्मवरती क्लिक करून घ्यायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी IFSC कोड असेल तर येस करायचं आहे. त्यानंतर IFSC कोड निवडायचा आहे. त्यानंतर पूर्ण ब्रँचचं डिटेल्स यामध्ये दिसेल. त्यानंतर अकाउंट नंबर टाकून घ्यायचा आहे. पूर्ण अकाउंट नंबर टाकायचा आहे. परत एकदा कन्फर्म अकाउंट नंबर या ठिकाणी टाकायचा आहे. त्यानंतर चेक बँक डिटेल्स अँड कंटिन्यू वरती क्लिक करून घ्यायचं आहे. कंटिन्यू केल्यानंतर मित्रांनो आपल्यासमोर दुसरा ऑप्शन येतील, दिसतील काही. यामध्ये पासबुकवर जसं नाव आहे तसं येईल. यामध्ये हे ऑलरेडी फिल केलेली माहिती कसं आलंय मित्रांनो हे लक्षात घेणं गरजेचं आहे. मित्रांनो, या ठिकाणी मी नेक्स्ट केल्यानंतर, या ठिकाणी कंटिन्यू केल्यानंतर मला ऑलरेडी भरलेली माहिती या ठिकाणी दिसते मित्रांनो. का बरं दिसते, तर हा जो फार्मर आहे गेल्या वर्षी पण अर्ज केला होता पीक विम्यासाठी, ती माहिती या ठिकाणी स्टोअर आहे. ज्या शेतकऱ्यांनी नवीन अर्ज करतात त्यासाठी हे पूर्ण मॅन्युअली भरावं लागेल. जे तुमचे जुने कस्टमर असतील किंवा शेतकरी असतील, गेल्या वर्षी फॉर्म भरला असतील
तर ते ऑटोमॅटिक ह्या ठिकाणी दिसेल. आणि हे पण लक्षात ठेवा मित्रांनो, जर गेल्या वर्षी तुम्ही त्या फार्मरचा अर्ज केलात आणि तुम्ही माहिती टाकली आणि ह्या ठिकाणी माहिती दिसली नसेल, तर तुम्ही बँक डिटेल्समध्ये काहीतरी चुकलात हे लक्षात घेणं गरजेचं आहे, किंवा बँक चेंज झालेला आहे लक्षात घेणं गरजेचं आहे. तर ते काय एवढं मेजर नाही मित्रांनो, चुकीचं असेल तर ते क्लिअर करू शकता, किंवा बँक जर शेतकऱ्यांनी चेंज केलं असेल, दुसऱ्याचं बँकेत डिटेल दिलं असेल, तर ते आपल्याला काय विचार करण्याचा बाब नाही. त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी जसं आधार कार्ड आणि काय मित्रांनो, आता आधार कार्ड आणि बँक पासबुक या दोन्ही ठिकाणी सारखं नाव आपल्याला पाहिजे. त्यानंतर या ठिकाणी काय करायचं, आधार नंबर व्हेरीफाय करून घ्यायचा आहे. व्हेरीफाय केल्यानंतर आधार नंबर टिक मार्क यायला पाहिजे. आधारावर जसं आहे तसंच आपल्याला नाव या ठिकाणी टाकायचं आहे आणि व्हेरीफाय करून घ्यायचं आहे. व्हेरीफायला काही अडचण येत असेल तर शेतकऱ्यांनी काय करतात, त्यांच्याकडे 3-4 आधारचे प्रिंट असतात, त्यानंतर काही अपडेट केलेले असतात, तर तुम्ही त्यांना विचारू शकता ह्याच्या व्यतिरिक्त तुमच्याकडे आधार कार्ड आहे का. जोपर्यंत आपल्याला बरोबर आधार कार्ड मिळत नाही तोपर्यंत हा व्हेरीफाय होणार नाही. त्यासाठी त्यांच्याकडे जर दुसरा आधार कार्ड प्रिंट वगैरे असेल तर तो घेऊ शकता तुम्ही, आणि त्यानुसार माहिती टाकून आपण या ठिकाणी व्हेरीफाय करू शकता. त्यानंतर अग्री स्टॅक आता फार्मॅलिटी ऑलरेडी दिसतंय मित्रांनो या ठिकाणी. त्यानंतर या ठिकाणी मोबाईल नंबर, त्यानंतर रिलेशन टाईपमध्ये महिला असेल तर वाईफ ऑफ टाकायचं आहे आणि पुरुष असेल तर सन ऑफ टाकायचं आहे. अशा प्रकारे पूर्ण माहिती भरायचं आहे. जेंडर टाकायचं आहे. त्यानंतर कॅटेगरी निवडून घ्यायची आहे. ज्या कॅटेगरीमध्ये फार्मर येतं ते कॅटेगरी त्यांना विचारून टाकायचं आहे. ओनर यामध्ये अजून जो दुसरा पर्याय मित्रांनो, जे भाडे तत्वाने किंवा जे शेत करतात त्यांच्यासाठी पण पर्याय आहे. समजा आपण एका दुसऱ्या शेतकऱ्यांचं, तुम्ही शेजाऱ्यांचं शेत करताय आणि त्याचा जर पीक विम्याचा जर फायदा आपल्याला घ्यायचा असेल तर त्यासाठी टेनेंट सर्टिफिकेट जोडणं आवश्यक आहे. त्यासाठी तुम्हाला बॉन्ड पेपरवरती नोटरी करून किंवा ॲफिडेविट करून जोडला तर चालणार नाही. त्यासाठी आपल्याला रजिस्टर्ड टेनेंट सर्टिफिकेट हवं आहे मित्रांनो. त्यासाठी सब रजिस्टर ऑफिसमध्ये जाऊन आपल्याला ते भाडे करार करून घेतलं पाहिजे. त्यानंतर ते ह्या ठिकाणी ते चालणार आहे, लक्षात घेणं गरजेचं आहे. त्यानंतर फार्मर टाईप निवडायचं आहे, मोठं, मध्यम किंवा लहान शेतकरी आहे ते निवडायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी रहिवाशी पत्ता टाका. शेतकऱ्यांचं शेत जमीन कुठेही असू द्या, पण ज्या ठिकाणी शेतकरी राहतोय आधार कार्डावरची तपशील आहे, पत्त्याचा तपशील तो ह्यामध्ये पूर्णपणे टाकून घ्यायचा आहे. नॉमिनी डिटेल्स जर आपल्याला टाकायचं असेल तर टाका, अन्यथा टाकू नका. सेव्ह अँड कंटिन्यूवरती क्लिक करून घ्यायचं आहे. त्याचबरोबर मित्रांनो आता एक नवीन ऑप्शन या ठिकाणी आलाय, मोबाईल नंबर व्हेरीफाय करायचा. या ठिकाणी मोबाईल नंबर व्हेरीफाय वरती क्लिक करून घ्यायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी कॅप्चर टाकायचं आहे. त्यानंतर पूर्ण कॅप्चर टाकून घेतोय मी. त्यानंतर कस्टमरच्या मोबाईलला एक OTP जाईल, OTP या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे. एक नवीन काम झालंय मित्रांनो, वाढलेलं काम आहे. पहिल्यांदा कसं होतं, CSC VLE भरपूर फॉर्म जमा करून घ्यायचे आणि भरून द्यायचे शेतकऱ्यांना, सर्व्हर डाऊन वगैरे असेल तर. पण आता ते थोडं अवघड होणार आहे मित्रांनो. त्यानंतर मोबाईल नंबर व्हेरीफाय झालेला आहे. त्यानंतर खाली सेव्ह अँड कंटिन्यूवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी आता जमिनीचं तपशील टाकायचं आहे मित्रांनो. या ठिकाणी दुसरं जे फॉर्म आलं ना, या ठिकाणी जमिनीचं तपशील टाकायचं आहे. क्रॉप डिटेल्समध्ये पिकाचं तपशील, यामध्ये जिल्हा निवडून घ्यायचं आहे ज्या ठिकाणी शेत असेल. समजा आता शेतकरी राहतोय पुण्यामध्ये आणि शेत आहे सोलापूरमध्ये, तर काही हरकत नाही. मागील पानावरती जो आपण पत्ता टाकला तो ज्या ठिकाणी शेतकरी राहतोय तिथील पत्ता टाकायचा आधार कार्डाप्रमाणे, आणि शेत जिथे आहे तिथील या ठिकाणी पत्ता टाकायचा आहे मित्रांनो. त्यानंतर यामध्ये तालुका, जिल्हा, त्यानंतर महसूल मंडळ निवडून घ्यायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी ग्रामपंचायत, त्यानंतर गाव, अशा प्रकारे निवडून घेतल्यानंतर हे जर तुम्ही चुकला त्या ठिकाणी तर या ठिकाणी आपल्याला शेत जे आहे, शेत जमीन ती यामध्ये दिसणार नाही. त्यानंतर आता पीक जे भरायचं आहे ते पीक आपल्याला भरायचं आहे. माझे तालुका आहे मित्रांनो दक्षिण सोलापूर तालुका, या ठिकाणी एवढे पीक मला दिसतात. तुम्ही तुमच्या जिल्ह्याचं जर यामध्ये माहिती टाकली, तुमचा तालुका जर टाकला, त्यामध्ये अजून काही पिकामध्ये बदल होऊ शकतं. त्यासाठी तुम्ही त्या ठिकाणी पाहू शकता. मी तूर निवडतोय. तारीख, पेरणी तारीख या ठिकाणी मी काय करतोय, 0-10 ला पेरणी झालेली आहे. त्यानंतर सर्वे नंबर, लक्षात ठेवा या ठिकाणी जरा गोंधळून जाऊ नका. सर्वे नंबर टाकताना पूर्ण सर्वे नंबर टाकलं पाहिजे असं काहीच नाही, फक्त एक टाका. त्यानंतर खाते नंबर टाका. शेतकऱ्यांचे जे खाते नंबर असेल मित्रांनो, खाते नंबर पाहताना या ठिकाणी आपल्याला पाहिजे, या ठिकाणी 7/12वरती खाते क्रमांकाच्या खाली जे दिसतं खाते क्रमांक तेच आपल्याला टाकायचं आहे. किंवा जर यापूर्वी जर अर्ज केला असाल
तर या ठिकाणी देखील शेताची माहिती दिसते मित्रांनो 5786. हे पण आपण डायरेक्टली क्लिक टू फिल करू शकता. त्यानंतर मी आपल्याला नव्यानं सांगतोय पूर्ण माहिती. त्यानंतर व्हेरीफायवरती क्लिक करून घ्यायचं आहे. व्हेरीफायवरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर जे शेत यांच्या नावाने जेवढे देखील या खाते क्रमांकाशी संलग्न असतील त्या सर्व यामध्ये दिसतील. ज्या खात्यामध्ये आपल्याला पीक विमा उतरायचं आहे ते लक्षपूर्वक पहा आणि तेच निवडा. त्यानंतर क्लिक केल्यानंतर सबमिट करायचं आहे आणि जेवढं क्षेत्र पीक विमा भरायचं आहे तेवढं क्षेत्र आपण या ठिकाणी टाकू शकता. 1 हेक्टर यामधील 1 एकर टाकायचं असेल तर 0.40 टाकू शकता. 1.5 एकर टाकायचं असेल तर 0.60 टाकू शकता. कारण एका हेक्टरमध्ये 100 आर असतात आणि एका एकरमध्ये 40 आर असतात. यानुसार आपण कॅल्क्युलेट करायचं आहे. अर्धा एकरसाठी 20 आर असतात. तर मला काय करायचंय पूर्ण 1 हेक्टर म्हणजे 100 आर सगळं पूर्ण भरून टाकायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी फार्मर शेअर किती दिसेल 744 रुपये फार्मर शेअर दिसेल. त्यानंतर ऍड क्रॉप वरती क्लिक करून घ्यायचं आहे. या ठिकाणी पाहू शकता तूर या ठिकाणी ऍड झालेली आहे. मित्रांनो लक्षात घ्या, तुम्ही जर आता ऍड केलात आणि हे कट करून तुम्ही परत भरायचा प्रयत्न करताय, समजा घाई गडबडीमध्ये काय केलं तुम्ही तूर भरलात आणि स्वयं घोषणापत्रामध्ये पाहताय तर या ठिकाणी मूग दिलेलं आहे. तर अशी कंडिशन मध्ये तुम्ही हे कट करून नवीन भरण्याचा प्रयत्न करताय, अशा वेळी आपल्या या ठिकाणी क्षेत्र दाखवत नाही. काय करताय क्षेत्र ऑलरेडी तुम्ही भरलं असं दाखवतंय. त्यासाठी काय करायचंय थोडा वेळ प्रतीक्षा करा, 10-15 मिनिटं, अर्धा तास, 1 तास प्रतीक्षा करा. त्यानंतर हे डिलीट करा, लॉग आउट करा. त्यानंतर परत एकदा भरण्याचा प्रयत्न करा. या ठिकाणी आपल्याला क्षेत्र दिसेल. हे अडचणी येतात मित्रांनो, हे अडचणी पण आपल्याला सांगतोय मी. तुम्ही चुकून आता हे मी डिलीट केलं आणि या ठिकाणी नवीन पीक भरायचा जर प्रयत्न केलं तर या ठिकाणी मला काय सांगता ऑलरेडी तुम्ही क्षेत्र सगळं भरलेलं आहे. अशा कंडिशनमध्ये हे डिलीट झाल्यानंतर लॉग आउट करायचं आहे. थोडा वेळ वाट पाहायचं आहे किंवा दुसरे अजून ज्यांचे क्षेत्र फॉर्म असतील ते फॉर्म भरा तोपर्यंत. त्यानंतर 1-2-4 फॉर्म नंतर हे परत एकदा ट्राय करा. हे होऊन जाईल मित्रांनो, घाबरण्याची काही गरज नाही. तर या ठिकाणी आपण डिलीट करू शकता. त्यानंतर अशा प्रमाणे फॉर्म भरायचा आहे मित्रांनो. आणि यामध्ये जेवढे देखील त्यांचे अजून समजा ह्या एका हेक्टरमध्ये अर्धा हेक्टर तूर, अर्धा हेक्टर भुईमूग भरायचं असेल तर अशा प्रकारे ह्यामध्ये 50 केलं असतं आपण पहिल्यांदा तूर भरताना. आता भुईमूग पण या ठिकाणी सेम भरायचं आहे मित्रांनो. त्यांचं शेत संपेपर्यंत आपण सर्व पिकं ऍड करू शकता अशा प्रकारे. त्यानंतर पूर्ण भरून झाल्यानंतर या ठिकाणी आपल्याला काय करायचंय पासबुक, त्यानंतर लँड रेकॉर्ड 7/12, त्यानंतर स्वयं घोषणापत्र, पीक पेरा स्वयं घोषणापत्र स्वयं सर्टिफिकेट मध्ये एवढं जोडायचं आहे. त्यानंतर टेनल सर्टिफिकेट मध्ये जर समजा शेतकरी दुसऱ्यांचं शेत भाडे तत्वावर केलं असेल तर आपल्याला टेनल सर्टिफिकेट जोडायचं आहे. समजा सामायिक खातेदार असेल तर काय करणार आपण, उतार्यावर 5-6 नावं आहेत किंवा वारस लागलेले आहेत. अशा कंडिशनमध्ये काय करायचं मित्रांनो, हा सामायिक खातेदार सहमती पत्र जोडायचं आहे. प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम 2025 सामायिक खातेदार सहमती पत्र या ठिकाणी पूर्ण नाव टाकायचं. हे मी टाईप करून घेतलंय मित्रांनो, हे काही मला कुठून मिळालं नाही, हे व्यवस्थित मी टाईप करून घेतलेलं आहे. ह्याचा एक स्क्रीनशॉट काढा आणि तुम्ही वर्डमध्ये टाईप करून घ्या आणि ह्याचा प्रिंटआउट काढून आपण वापरू शकता. या ठिकाणी पहा मी टाईप करून ठेवलेलं आहे, वर्डमध्ये आहे हे. त्यानंतर या ठिकाणी पूर्ण नाव, राहणार तालुका जिल्हा, शेतकरी असून मौजे टिंब गावामध्ये येथे शेताचे सामायिक खाते क्रमांक टाकायचा आहे. त्यानंतर गट क्रमांक टाकायचा आहे. एकूण क्षेत्र किती आहे ते 2 हेक्टर 5 एकर काय असेल ते तुम्ही टाका. हेक्टर आर असून यामध्ये आम्ही किती खातेदार आहात, 4 आहात, 5 आहात, 6 किती असेल ते खातेदार टाका. त्यानंतर तरी मला प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी एकूण सामायिक क्षेत्रापैकी समजा एक 5 हेक्टर क्षेत्र असेल त्यातील मला 2 हेक्टरवर उतरायचं आहे किंवा 1 हेक्टरवर उतरवायचं आहे ते क्षेत्र या ठिकाणी टाकायचं आहे. आणि त्यानंतर जमिनीचा विमा काढण्यासाठी खालील सहखातेदार सहमती देत आहेत अशा प्रकारे टाईप करून घ्यायचं आहे. सहखातेदारांची ह्या ठिकाणी ज्यांच्या नावाने पीक विमा भरायचं आहे त्यांचं नाव या ठिकाणी वर येईल आणि जे सहखातेदार आहेत बाकीचे राहिलेले त्यांची या ठिकाणी नावं येतील. त्यांचे नाव टाकायचे, सही किंवा अंगठा घ्यायचा, नाव टाकायचं, सही किंवा अंगठा घ्यायचा, अशा प्रकारे पूर्ण भरायचं. त्यानंतर या ठिकाणी ज्यांच्या नावाने आपण पीक विमा भरणार आहोत त्यांचं नाव टाकायचं, सही घ्यायचं, ठिकाण दिनांक टाकायचं आणि ह्याला काय करायचं मित्रांनो आपल्याला या ठिकाणी टेनंट मध्ये जोडून टाकायचं आहे सहमती पत्र. सामायिक खातेदार असेल तर किंवा आपण दुसऱ्यांचा शेत जमीन केला असेल तर आणि सब रजिस्टर ऑफिसमध्ये रजिस्टर भाडे करार केला असाल शेता संबंधित
तर या ठिकाणी जोडून आपण ते देखील लाभ घेऊ शकता. आता आपल्याला डॉक्युमेंट्स कशी जोडायची लक्षात आली असेल माहिती. अजून एकदा सांगतोय, बँक पासबुक दुसऱ्यामध्ये 7/12, तिसऱ्यामध्ये पीक पेरा स्वयं घोषणापत्र, ते पण आपल्याला दाखवतोय मी. अशा प्रकारे पीक पेरा स्वयं घोषणापत्र असणार आहे. ह्याचा एक स्क्रीनशॉट काढा आणि हे टाईप करून घ्या मित्रांनो. हे सर्व मी टाईप करून घेतलंय मित्रांनो, कुठलं रेडीमेड घेतलेलं नाही, आपण टाईप करून घ्यायचं आहे. त्यानंतर पीक पेरा स्वयं घोषणापत्र जोडायचं आहे. सामायिक खातेदार असतील, 1 पेक्षा 2, 3, 4 किती खातेदार असतील त्या उतार्यावरती आणि एकाच्या नावाने पीक विमा भरायचा असेल तर तो सामायिक खातेदार सहमती पत्र या ठिकाणी जोडायचं आहे. हे लक्षात आलं असेल मित्रांनो. मी काय करतोय आता, डॉक्युमेंट स्कॅन करताना लक्षात घ्या, मी आता स्कॅन करून घेतोय. त्यासाठी पहिल्यांदा मी काय करतोय मित्रांनो, आता 7/12 जे आहे मी अटॅच करतोय. काय डोक्याला ताप करून घेऊ नका मित्रांनो, डॉक्युमेंट्स अटॅच करताना हे तुमच्या फोल्डरमध्ये जिथं असेल उचला, या ठिकाणी सोडा, त्यानंतर अपलोडवरती क्लिक करा, झालं अपलोड. काय विशेष यामध्ये जास्त डोकं चालवण्याचं काम नाही. त्यानंतर डॉक्युमेंट स्कॅनिंग करतोय मित्रांनो. माझ्याकडे कॅनॉन G3010 हा प्रिंटर आहे माझ्याकडे. त्या प्रिंटरने स्कॅन करतोय मित्रांनो मी. स्कॅनसाठी स्कॅन सेटिंगवरती क्लिक करतोय मी. त्यानंतर तुमच्याकडे जे प्रिंटर असेल ते प्रिंटरने स्कॅन व्यवस्थित करा. डॉक्युमेंट स्कॅनवरती मी क्लिक करतोय. यामध्ये DPI 100च्या पुढे आपल्याला ठेवायचं आहे, जेणेकरून आपलं जे कागदपत्र स्कॅन करणार आहात ते स्पष्टपणे दिसलं पाहिजे. अन्यथा तपासणाऱ्या जो अधिकारी असेल तो सरळ सरळ रिमोटमध्ये टाकेल, परत आपलं काम वाढणार आहे. त्यामुळं क्लिअर दिसेल याप्रमाणे स्कॅन करायचं आहे. 100च्या पुढे शक्यतो करा, 150, 200 अशामध्ये करा. मी 100 मध्ये करतोय. माझी जी प्रिंटर आहे व्यवस्थित स्कॅन करते त्यामुळे. त्यानंतर फॉर्मॅट आहे JPG ठेवतोय मी. आपण PDF पण ठेवू शकता. PDF ओपन होण्यासाठी थोडंफार लोडिंगसाठी वेळ लागतं, त्यासाठी मी JPG ठेवतोय मित्रांनो पहिल्यापासून. तुम्ही PDF सुद्धा ठेवू शकता, काय अडचण नाही. त्यानंतर डॉक्युमेंट स्कॅनवरती क्लिक करतोय. त्यानंतर जो माझा डॉक्युमेंट्स आहे स्कॅन व्हायला सुरुवात झालेली आहे. आपण पाहू शकता या ठिकाणी स्कॅन झालेली आहे. आता काय करायचं आहे, जास्त डोकं चालवायचं नाही. काय करायचं आहे, या ठिकाणाहून ह्याला उचलायचं आहे. ह्याला शोधत वगैरे बसायचं नाही मित्रांनो, इथून घ्यायचं आहे आणि इथं उचलून ठेवायचं आहे. अपलोड, विषय मिटला. तर पाहूया आता क्वालिटी कशी झाली. पहा मित्रांनो, या ठिकाणी पूर्ण व्यवस्थित दिसतं. अशा प्रकारे आपल्याला स्कॅन करून घ्यायचं आहे. जर आपल्याला हा प्रिंटर ऑर्डर करायचा असेल ऑनलाईन तर कॅनॉन किंवा इतर देखील निवडक प्रिंटरची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आलेली आहे. त्या ठिकाणी जाऊन आपण तो प्रिंटर ऑर्डर करू शकता आणि आपण वापरू शकता मित्रांनो. त्यानंतर बँक पासबुक मी स्कॅन करून घेतोय मित्रांनो. आपण पाहू शकता बँक पासबुक, लँड रेकॉर्ड 7/12, त्यानंतर पीक पेरा स्वयं घोषणापत्र हे मी अपलोड केलेले आहेत. तर आपण देखील लक्षात ठेवायचे, वैयक्तिक खातेदार असेल तर आपल्याला बँक पासबुक, लँड रेकॉर्ड म्हणजे 7/12 आणि पीक पेरा स्वयं घोषणापत्र हे 3 अपलोड करायचे आहेत. त्यानंतर मित्रांनो, बँक पासबुक अपलोड करताना लक्षात ठेवा, बँक पासबुकवर IFSC कोड, पूर्ण अकाउंट नंबर दिसलं पाहिजे. जे जुने पासबुक होते त्यामध्ये 4 अंकी अकाउंट नंबर किंवा IFSC कोड नसलेलं पासबुक असं अपलोड करायला जाऊ नका. त्यानंतर हे पूर्ण भरलेलं फॉर्म एकदा पाहण्यासाठी प्रिव्ह्यूवरती क्लिक करून घ्यायचं आहे. प्रिव्ह्यूवरती क्लिक केल्यानंतर आपल्या समोर पूर्ण एकदा फॉर्म चेक करून घ्यायचा आहे, काही चुकलेलं आहे की नाही, पीक आपण जे जोडलेलं आहे ते बरोबर आहे की नाही एकदा तपासून घ्यायचं आहे. त्यानंतर डॉक्युमेंट्स एकदा चेक करून घ्यायचे आहेत. परत एकदा क्लिक करून, घाई गडबडीमध्ये फॉर्म चुकू शकतं मित्रांनो, त्यासाठी व्यवस्थित चेक करून घ्यायचं आहे. त्यानंतर सबमिट करून घ्यायचं आहे. त्यानंतर फॉर्म सबमिट झाल्यानंतर आपल्यासमोर पॉलिसी ID, अकाउंट नंबर, फार्मसेर, त्यानंतर ज्या ठिकाणी ब्रँच आहे तिथली ब्रँच नेम वगैरे पूर्ण या ठिकाणी जे पीक आहे ते पीक येईल. त्यानंतर मेक पेमेंटवरती क्लिक करू शकता किंवा नंतर देखील आपण पेमेंट करू शकता. मात्र पेमेंट करण्यापूर्वी आपण शेतकऱ्यांकडून पेमेंट घ्यायचा आहे. हा जो पेमेंट आहे पहिल्यांदा घ्या. कारण काय होतं मित्रांनो, माझा अनुभव आपल्याला सांगतोय, आपण पेमेंट करताय आणि पोचपावती शेतकऱ्याकडे देताय आणि शेतकरी म्हणेल आता पैसे नाहीत माझ्याकडे, मी उद्या देईन, 4 दिवसांनी देईन. याऐवजी आपण पहिल्यांदा शेतकऱ्यांना फॉर्म भरण्यापूर्वी कॅल्क्युलेटरवरती प्रीमियम कॅल्क्युलेट करा आणि त्यांना सांगा एवढं प्रीमियम होईल, आपल्याला भरायचं आहे की कसं आहे. मग ते सांगितल्यानंतरच तुम्ही फॉर्म भरण्याचा प्रयत्न करा. यामधून आपला आर्थिक नुकसान होणार नाही मित्रांनो. बऱ्याच VLM बरोबर असे होतात की फॉर्म भरण्या अगोदर भरा म्हणून सांगतात, पण नंतर पेमेंट देताना टाळाटाळ करतात. गेल्या वर्षी वगैरे ठीक होते मित्रांनो, ₹1 प्रीमियम होता, पण आत्तापासून काय झालंय, प्रीमियम वाढलेला आहे
आर्थिक नुकसानीपासून सावध राहण्यासाठी आपण हे काम करायचं आहे. मित्रांनो, आता पेमेंट वरती क्लिक करण्यासाठी मेक पेमेंट वरती क्लिक करायचं आहे. आपला CSC पासवर्ड टाकायचा आहे, वॉलेट पिन टाकायचा आहे आपल्यासमोर. मग काय होईल, पोच पावती दिसेल. त्या पोच पावतीचा प्रिंटआउट काढायचा आहे आणि फार्मरला, शेतकऱ्याला देऊन टाकायची आहे. मित्रांनो, ही झाली मित्रांनो पूर्ण माहिती पीक विम्याचा फॉर्म CSC लॉगिन मधून कशा प्रकारे भरायचा. हा व्हिडिओ आपल्याला नक्कीच आवडला असणार आहे. आवडल्यास एक अवश्य व्हिडिओला लाईक करा, सर्व VLE मित्रांना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो.